मस्त जाळीदार, हलकी फुलकी आणि तितकीच झटपट होणारी अशी ज्वारीच्या पिठाची आंबोळी आज आपण करतोय। रोज नाश्त्याला काय करायचं आपल्याला असा प्रश्न नेहमीच पडतो। अशा वेळी झटपट होणारी ज्वारीच्या पिठाची आंबोळी तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला ती आवडणार आहे। नमस्कार, मी अमिता, पालकस किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। ह्या आंबोळ्या करायला घेण्याआधी त्यासाठी लागणारी चटणी आपण करतोय। या चटणीसाठी ओलं खोबरं आपल्याला घ्यायचंय, त्यामध्ये थोडंसं डाळं घालायचंय। या आहेत हिरव्या मिरच्या, त्यानंतर मी घातली आहे थोडीशी लसूण तुम्ही स्किप सुद्धा करू शकता। अर्धा इंच आल्याचा तुकडा सुद्धा आपल्याला त्यामध्ये घालायचा आहे आणि ही आहे भरपूर कोथिंबीर। कोथिंबीरीमुळे चटणी कुठलीही असली तरी ती छानच होते। थोडीशी साखरही मी त्यामध्ये घातली आहे आणि चवीनुसार आपल्याला घालायचं आहे मीठ घालून झाल्यानंतर अर्ध लिंबू मी यावर पिळणार आहे। लिंबामुळे चटणीचा स्वाद खूपच छान येतो। लिंबू पिळून झाल्यानंतर थोडंसं पाणी घालून आपल्याला ही चटणी छान बारीक वाटून घ्यायची। लिंबू तुमच्याकडे नसेल तर तुम्ही त्याऐवजी आमचूर सुद्धा घालू शकता आणि थोडंसं अर्धा वाटीच पाणी मी त्यामध्ये घातलंय। खूप पातळ चटणी मी करत नाहीये। पाणी घालून हे मिक्सरमध्ये मी बारीक वाटून घेणार आहे। हे बघा, अशी हिरवीगार मस्त चविष्ट अशी चटणी आता तयार झालेली आहे। अशी चटणी आधी करून ठेवली की गरमागरम आंबोळ्यांचा आस्वाद आपल्याला घेता येतो। आता चटणी झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे 1 कप ज्वारीचं पीठ घेतलंय। ज्वारीचं पीठ आपण भाकरीसाठी जे वापरतो तेच आहे। त्यामध्ये अर्धा कप मी रवा घालणार आहे। ज्वारीचं पीठ आणि रवा हे आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे, पण त्याआधी त्याचबरोबर मी यामध्ये घातलंय दही थोडंसं घट्ट आहे आणि म्हणूनच मी यामध्ये थोडंसं पाणी सुद्धा घातलंय आणि हे वाटतानाच मी त्यामध्ये चवीनुसार मीठही घातलंय। हे आपल्याला आता मिक्सरमध्ये वाटून घ्यायचंय। हे बघा, पाणी मी थोडंसं कमी घातलं होतं म्हणून हे असं घट्ट झालेलं आहे। आता लागेल तसं पाणी घालून सरसरीत आपल्याला हे वाटून घ्यायचंय। हे बघा, पुन्हा एकदा पाणी घालून मी ते फिरवून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे त्याची कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे। आपल्याला आंबोळ्यांचं पीठ जसं थोडंसं घट्टसर असतं त्यानुसारच हे बनवायचंय। आता हे आंबोळ्यांचं पीठ तयार आहे। यामध्ये आपण रवा घातलाय त्यामुळे आंबोळ्या छान खुटखुटीत होतात। जर तुम्हाला रवा घालायचा नसेल तर नुसत्या ज्वारीच्या पिठाच्याही तुम्ही करू शकता, पण थोडासा रवा घातला की आंबोळी खूप छान जाळीदार होते। आता मी यामध्ये घालणार आहे इनो फ्रूट सॉल्ट। हे साधारण अर्धा चमचा मी यामध्ये घालते। आपण दही त्यामध्ये घातलेलं आहे त्यामुळे आंबूस अशी चव त्याला तर येणारच आहे, पण मस्त जाळी पडावी म्हणून इनो मी त्यामध्ये घातलेला आहे। हे बघा, इनो घालून ते छानपैकी आपल्याला ढवळून घ्यायचंय, पण इनो घालून झाल्यानंतर आपल्याला ते फार वेळ ठेवायचं नाहीये, लगेचच आपण त्याच्या आंबोळ्या करायला घेणार आहोत। जर तुम्हाला सोडा घालायचं टाळायचं असेल तर तुम्ही 5-6 तास ते फर्मेंट देखील करून घेऊ शकता। आता आंबोळ्या करण्यासाठी मी इथे तवा तापत ठेवलाय, त्यावर थोडंसं तेल घालायचंय आणि तेल घालून झाल्यानंतर लगेचच आपण त्यावर अशा पद्धतीने पाणी शिंपडणार आहोत। बिडाचा तवा खूप जास्त तापतो आणि त्याचा ताव थोडासा कमी करण्यासाठी आपण असं केलंय। पाणी शिंपडून ते फडक्याने पुसून घेतलेलं आहे आणि आपण एक डाव असं पीठ घालून आता आंबोळी करून घेणार आहोत। हे बघा, आंबोळी नेहमी थोडीशी जाडसरच असते त्यामुळे खूप जास्त आपल्याला ती पसरायची नाहीये। अशी हलक्या हाताने पसरली की ती आंबोळी छान गोल होते आणि तुम्ही बघू शकताय त्याला जाळी सुद्धा खूप सुंदर पडली आहे। झाकण ठेवून 1 मिनिटभर आपल्याला ती वाफून घ्यायची आहे। हे बघा, सुंदर अशी जाळीदार आंबोळी तयार झालेली आहे। ही आंबोळी तुम्ही एकाच साईडनी भाजली तरी सुद्धा चालू शकतं, पण तुम्हाला हवं असेल तर ती दोन्ही बाजूनी सुद्धा तुम्ही भाजून घेऊ शकता। मला मात्र दोन्ही बाजूनी भाजलेली आंबोळीच आवडते म्हणून आता ही आंबोळी मी उलटून घेणार आहे। तुम्ही बघू शकताय किती सुंदर जाळी त्याला पडलेली आहे। दोन्ही बाजूनी मस्त खरपूस अशी ती भाजून झाल्यानंतर अशा प्रकारे ज्वारीच्या पिठाची सुंदर अशी आंबोळी खाण्यासाठी तयार आहे। आता अशाच प्रकारे बाकीच्या पिठाच्या सुद्धा आंबोळ्या मी करून घेणार आहे। या आंबोळ्या करताना तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे की जेवढ्या तुम्हाला आंबोळ्या करायच्या आहेत तेवढ्याच पिठात आपल्याला सोडा घालायचा आहे। सोडा किंवा इनो जे तुम्ही घातलेलं असेल ते, आणि तेवढ्याच पिठाच्या आंबोळ्या आपल्याला लगेचच करायच्या आहेत। खूप जास्त वेळ इनो घालून आपल्याला हे पीठ ठेवायचं नाहीये, तरच या आंबोळ्या अशा मस्त आणि जाळीदार होतात। आहे की नाही मस्त झटपट होणारा नाश्त्याचा असा सुंदर प्रकार। अशा प्रकारे आंबोळ्या तुम्ही करून बघितल्या नसतील तर एकदा तरी त्या नक्की करून बघा आणि हो, कशा झाल्या होत्या हे मला कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका। या चॅनलवरचा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल तर या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब
नक्की करा. आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका मस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.